थंबनेल वाचून तुम्हालाही आश्चर्य वाटलं असेल की निवडणुका झाल्या नाहीत अजून आणि मग ममता बॅनर्जी यांच्या 75 आमदारांची चर्चा किंवा ते निवडून येतील असं कसं काय तुम्ही म्हणू शकता? खरं तर पश्चिम बंगालमध्ये सध्या एक महिला नेता अर्थात ममता बॅनर्जी यांच्या नेतृत्वाखाली पक्ष गेली जवळपास 15 वर्ष सत्तेत आहे. 2011 ते 2016, 2016 ते 2021 आणि 2021 ते 2026 अशा सलग 3 टर्म त्या पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री राहिल्यात. त्यामुळे त्यांचा जनाधार अजूनही मजबूत मानला जातो आणि म्हणूनच काही राजकीय विश्लेषक असं सांगतायत की आगामी निवडणुकीत त्यांचे आरामात 75 आमदार निवडून तर येऊ शकतातच. आकडा वाढू शकतो पण 75 फिक्स आहेत. पण हा अंदाज फक्त त्यांच्या लोकप्रियतेवर नाहीये तर एका महत्त्वाच्या गोष्टीवर आहे, एका फॅक्टरवर आहे आणि तो म्हणजे एम फॅक्टर. आता हा एम फॅक्टर नेमका काय आहे हे देखील आम्ही सांगूच. पण ह्या सध्या एम फॅक्टर मध्ये विभागणी होण्याची भीती देखील व्यक्त केली जाते. एकीकडे भाजप ममता बॅनर्जी यांच्या विरोधात आक्रमकपणे उभा आहे तर दुसरीकडे तृणमूल काँग्रेसमध्येच असणाऱ्या नेत्यांनी वेगळा मार्ग स्वीकारला. विशेषतः हुमायून कबीर यांनी एमआयएम सोबत हातमिळवणी करून निवडणूक लढवण्याचा निर्णय घेतलाय. त्यामुळे ह्या एम फॅक्टरवर काही परिणाम होऊ शकतो का? चला बोलूयात. नमस्कार, मी संजना. कट टू कट मध्ये आपलं स्वागत. आम्ही आहोत म्हणून तुम्ही सुरक्षित आहात असं म्हणत नुकताच सर्वच्या विरोधात बोलताना ममता बॅनर्जी यांनी मुस्लिम समाजाला संबोधित हे विधान केलं. त्याच वेळी त्यांनी 291 उमेदवारांची यादी ही एकीकडे एकाच झटक्यात जाहीर केली. खरं तर एवढ्या मोठ्या प्रमाणात उमेदवारांची घोषणा करणं कोणत्याही पक्षासाठी रिस्की मानलं जातं. पण ममतांचा आत्मविश्वास वेगळा दिसतोय कारण त्यांना खात्री आहे की या उमेदवारांपैकी 75 उमेदवार आरामात निवडून येतील. आता हा आत्मविश्वास अचानक आलाय का? तर अजिबात नाही. गेल्या प्रत्येक निवडणुकीचा अनुभव, ग्राउंडवरचं गणित आणि विशेषतः एक महत्त्वाचा फॅक्टर अर्थात एम फॅक्टर आणि हावर पूर्ण गेम उभा आहे. आणि हा गेम म्हणजेच मुस्लिम मतदार अर्थात एम फॅक्टर. पश्चिम बंगालमध्ये एकूण 294 जागांपैकी साधारण 25% म्हणजे जवळपास 85 जागा अशा आहेत जिथं मुस्लिम मतदार निर्णायक भूमिका बजावतात. 2021च्या निवडणुकीत ही यापैकी सुमारे 75 जागा ममता बॅनर्जी यांच्या पक्षाने आरामात जिंकल्या होत्या. म्हणजे जिथे मुस्लिम मत निर्णायक आहेत तिथे टीएमसीला थेट फायदा झालेला दिसतो. म्हणूनच आता असं बोललं जातंय की एम फॅक्टरमुळेच ममता बॅनर्जी यांचे उमेदवार सहज निवडून येऊ शकतात. पण इथेच मोठा प्रश्न उभा राहतो की खरंच ममतांसाठी हा एम फॅक्टर इतका महत्त्वाचा आहे का? नाही, तो महत्त्वाचा बनवला गेला. ममतांनी त्यासाठी प्रयत्न केले. कारण 2011 पासून सत्तेत असलेल्या ममता बॅनर्जी यांनी एक अशी स्ट्रॅटेजी बनवली की त्यांना बहुमत मिळवण्यासाठी सगळ्या जागांवर तितकी मेहनत आता घ्यावी लागत नाही. राज्यात मुस्लिम लोकसंख्या जवळपास 27%. 2011 पूर्वी बंगालमध्ये मुस्लिम मतदार काँग्रेस आणि डाव्या पक्षामध्ये विभागले होते. पण ममता बॅनर्जी यांनी हे पूर्ण समीकरण बदललं. निवडणुकीआधी त्यांनी संचार समितीचा मुद्दा जोरात मांडला आणि सांगितलं की 34 वर्षाच्या डाव्या राजवटीत मुस्लिमांची अवस्था खूपच वाईट झाली. हळूहळू तर मुस्लिम समाजाचा आवाज बनला. यानंतर सिंगूर आणि नंदीग्राम आंदोलनांनी मोठा टर्निंग पॉइंट दिला. या आंदोलनामध्ये प्रभावित झालेले बरेच लोक मुस्लिम शेतकरी होते. ममता त्यांच्यासोबत ठाम उभ्या राहिल्या आणि याचा थेट परिणाम असा झाला की आज मुस्लिम बहुल मतदारसंघामध्ये टीएमसीची पकड मजबूत आहे. ममता बॅनर्जी यांच्या भूमिका, निर्णयांनी, पॉलिटिकल स्टँडमुळे हा सगळा सपोर्ट तयार झालाय. 2011 आणि 2016च्या विधानसभा निवडणुकांमध्ये मुस्लिम मतदार काँग्रेस आणि टीएमसी मध्ये विभागले गेले होते. तरी सुद्धा ममता बॅनर्जी यांना स्पष्ट आघाडी मिळाली. पण 2021ची निवडणूक हा खरा टर्निंग पॉइंट ठरला. कारण भाजपची जोरदार लाट असूनही बंगालमधील मुस्लिम मतदारांनी काँग्रेस आणि आयएसएफला जवळपास पूर्णपणे बाजूला सारलं आणि टीएमसीच्या बाजूने उभे राहिले. राज्यातील जवळपास 85 अशा जागा जिथं मुस्लिम मत निर्णायक ठरतात आणि मी उल्लेख केला त्याप्रमाणे मागच्या वेळी तब्बल 75 जागा टीएमसीने जिंकल्या होत्या. म्हणजे जवळजवळ क्लीन स्वीपच. म्हणजे जिल्हानिहाय पाहिलं तर मुर्शिदाबादमध्ये 22 पैकी 20, मालदामध्ये 12 पैकी 8, उत्तर दिनाजपूरमध्ये 9 पैकी 7, बीरभूममध्ये 11 पैकी 10 आणि दक्षिण 24 परगाणामध्ये 31 पैकी तब्बल 30 जागा टीएमसीच्या झोळीत गेल्या. म्हणजेच 2021 मध्ये मुस्लिम मतदारांनी एकमुखानं टीएमसीला सपोर्ट केल्यामुळेच ममता बॅनर्जी यांना विजय मिळवता आला होता
आणि म्हणूनच एम फॅक्टर किती महत्वाचा आहे हे स्पष्टपणे दिसून येते. ममता बॅनर्जी यांच्या नेतृत्वाखालील तृणमूल काँग्रेसने पश्चिम बंगाल विधानसभा निवडणुकीसाठी आता 291 जागांवर उमेदवारांची घोषणा केली. यातील जवळपास 18% म्हणजे 47 जागांवर मुस्लिम उमेदवारांना संधी देण्यात आली. म्हणजे टीएमसीने आपल्या पारंपरिक मतदारांचा विचार करून संतुलन साधण्याचा प्रयत्न केला. मात्र आता या एम फॅक्टर मध्ये काही विभागणी होऊ शकते का? तर बघा, दुसरीकडे भाजपनं 2 याद्या जाहीर केल्यात आणि त्यामध्ये एकही मुस्लिम उमेदवार दिलेला नाहीये. त्यामुळे भाजपची रणनीती पूर्णपणे वेगळी असल्याचं स्पष्ट दिसते. याच दरम्यान आणखी एक मोठी घडामोड घडते, ती म्हणजे मुर्शिदाबादमधील बेलडांगा येथील माजी टीएमसीचे नेते हुमायूं कबीर यांनी 182 जागांपैकी 100 पेक्षा जास्त जागांवर मुस्लिम उमेदवार देण्याची घोषणा केली. एवढंच नाही तर त्यांनी असुद्दीन ओवैसी यांच्या एमआयएम पक्षासोबत युती केली असून त्यांनाही 8 जागा दिलेत. म्हणजेच या निवडणुकीत मुस्लिम मतदारांवर सगळ्यांचंच लक्ष केंद्रित झालेलं दिसते. एकीकडे टीएमसी त्यांचा पारंपरिक सपोर्ट टिकवण्याचा प्रयत्न करतोय, तर दुसरीकडे एमआयएम आणि हुमायूं कबीर यांसारखे नेते या मतांमध्ये शिरकाव करण्याचा प्रयत्न करतायत. आता खरी लढत इथंच आहे. मुस्लिम मतं एकसंध राहणार की विभागली जाणार? कारण जर ही विभागली गेली तर त्याचा थेट परिणाम निकालावर होऊ शकतो. म्हणून हा एम फॅक्टरच या निवडणुकीत गेम चेंजर ठरणार आहे, जो पश्चिम बंगालमध्ये ममतांना जिंकून आणण्यासाठी निर्णायक असणार आहे. पण आता या सगळ्या घडामोडींमुळे नेमकं काय होतंय हे सध्या सांगणं तरी कठीण असलं तरी सध्याचे कल असेच दिसत आहेत. दरम्यान या सगळ्या घडामोडींवर तुमचं मत काय? आम्हाला कमेंटमध्ये कळवायला विसरू नका.